आणि या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना ताबडतोब राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सागर, सविस्तर सांग। मिलिंद, वास्तविकतेत रुपाली चाकणकर या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येत होत्या आणि सुनेत्रा पवार यांना देखील भेट घेणार होत्या, पण ही भेट झाल्याची शक्यता कमी आहे। पण मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये थेट कारवाईचे आदेश दिले गेलेले आहेत। रुपाली चाकणकर यांना राजीनामा सादर करण्याच्या सूचना केल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे स्पष्ट आहे रुपाली चाकणकर यांचा महिला आयोग पदाचा राजीनामा होणं हे स्पष्ट आहे। आता उर्वरित मुद्दा राहतो तो म्हणजे जो त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जी जबाबदारी आहे त्या संदर्भात नेमकी कारवाई काय होणार आहे, त्यांच्याकडे ते पद राहणार आहे का की अन्य त्यांना पदावरूनच देखील हटवलं जाईल, तो पक्षांतर्गत राष्ट्रवादी अजित पवारांची पार्टी निर्णय घेणार आहे का याकडे आता लक्ष आहे। तुर्तच तरी रुपाली चाकणकर यांना महिला आयोग या पदावरनं महत्वाच्या हटवलं जाणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तशा स्वरूपाची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे आणि संपूर्ण या प्रकरणाची तटस्थ चौकशी व्हावी या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं पाऊल म्हणावं लागेल। म्हणजे सागर, असं म्हणता येईल की 2 राजीनामे रुपाली चाकणकर पुढच्या काही वेळात देतील। पहिला महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेसची जी महिला आघाडीची जबाबदारी आहे त्याचा, असे दोन्ही राजीनामे आज होणार। वास्तविकतेत महिला आयोग हा विषय फक्त मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतो। प्रदेशच्या संदर्भातला निर्णय हा राज्यांचा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा सर्वस्वी निर्णय आहे आणि सुनेत्रा पवार यांचा निर्णय आहे। ते काही निर्णय घेतात याकडे लक्ष आहे। तुर्तास तरी महिला आयोगाच्या पदावरनं त्यांना हटवण्यात आलेलं आहे। अर्थात या संपूर्ण प्रकरणामध्ये चाकणकर या थेट सहभागी दिसत आहेत, कुठेतरी ते कल्पित आहेत, दोषी आहेत असं जर दिसलं तर अर्थात त्यांना पक्ष संघटना पदावरनं सुद्धा पायउतार होणं गरजेचं होणार आहे। तुर्तास तरी रुपाली चाकणकर यांना आयोग हे जे एक महत्वाचं पद मानलं जातं, त्याला न्यायिक अधिकार आहेत, अशा पदावरनं उचल मागणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आता समोर येते। एक सागर, आणखीन एक प्रश्न, असं बोललं जात आहे की साधारण एक 4-5 दिवसांपूर्वीच या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आणि कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते, याबद्दल सूत्र काय सांगतायत? वास्तविकतेत मुख्यमंत्री यांनी मागील 4 दिवसापूर्वीच पोलीस महासंचालकांना बोलवलं होतं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी करण्याचे आदेश दिले होते। कारण की हे संपूर्ण प्रकरण आपणास आता समोर येते त्याप्रमाणे वेगवेगळे दबाव जे आहेत ते वाढण्याची शक्यता पोलीस यंत्रणांवर अधिक होती। यामुळे थेट मुख्यमंत्र्यांनी ही अतिशय गोपनीय पद्धतीने पोलीस महासंचालकांना सूचना देऊन खाली यंत्रणा कार्यान्वित केल्या होत्या। अर्थात त्यानंतरच शिर्डी पोलीस आणि नाशिकचे पोलीस ऍक्टिव्ह झाले आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये खरातला अटक करणं असेल, त्यानंतर त्यांच्या संपत्तीची माहिती काढणं असेल, असे सगळे प्रकरण समोर यायला लागलेले आहेत। यावरून जवळपास स्पष्ट दिसून येते की मुख्यमंत्र्यांनी हे संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय गोपनीय गोष्ट ठेवली होती या संपूर्ण ऑपरेशन करताना आणि याची कुणकुणही देखील इतर कुठल्याही राजकीय नेत्याला लागू नये याची खबरदारी घेतल्याचं दिसून आलं। मिलिंद, बर, सागर तू राहाच आपल्यासोबत। नाशिकला जाऊयात, प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेत, आपले प्रतिनिधी। प्रांजल, काय अपडेट? आपण बघितलं तर रुपाली चाकणकर अडचणीत येण्यामागचं पहिलं कारण ठरलेलं होतं ते म्हणजे कॅप्टन खरात हा जो आहे ज्याच्यावरती बलात्काराचा आरोप आहे त्याच्या शिवनिकीय संस्थांवरती रुपाली चाकणकर या सदस्य होत्या। विशेष म्हणजे आताच नाही तर मागे म्हणजे अनेक वर्षांपासून त्या त्यांच्या संस्थांवरती आहेत अशी देखील माहिती ही समोर आली होती आणि त्यामुळे विरोधकांच्या त्या टीकेच्या धनी या ठरलेल्या त्या विरोधकांकडून त्यांना लक्षही केलं जात होतं आणि राजीनाम्याची मागणी ही केली जात होती। आपण जर बघितलं तर अगदी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बघितलं तर रुपाली चाकणकरांचे खरात सोबतचे अनेक फोटो असतील, मंदिरात पूजा करतानाचे असेल, यासोबतच एका भाषणामध्ये देखील त्यांनी गुरुमाऊली असा उल्लेख हा केलेला होता। असे अनेक फोटो असतील, व्हिडिओ असतील सोशल मीडियावरती व्हायरल केले जात आहेत, विरोधकांकडून देखील ट्विट केलं जात आहेत। सकाळीच आपण आज जर बघितलं तर अगदी सुषमा अंधारे असतील, संजय राऊत असतील, रुपाली ठोंबरे असतील, असे अनेक नेते मंडळींकडून देखील राजीनाम्याची मागणी रुपाली चाकणकरांची करण्यात आलेली होती। आणि दरम्यान आताची आपण ही लेटेस्ट अपडेट बघत आहोत, एक मोठी घडामोड म्हणावी लागणार आहेत की रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या आज सुनेत्रा पवार आणि फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि राजीनाम्यावरती देखील त्यांची चर्चा ही होऊ शकते।
दरम्यान सूत्रांकडून जी काही माहिती मिळाली त्यानुसार हे सर्व काही प्रकरण घडल्यानंतर अगदी 2 दिवसांपासूनच सुनेत्रा पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती ही घेतलेली होती, संपूर्ण माहिती त्यांनी गोळा केलेली होती आणि रुपाली चाकणकर यांचा खरंच या संपूर्ण प्रकरणात जे काही आरोप केले जात आहेत त्यांच्यावरती या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यास देखील त्यांनी सुरुवात केलेली होती आणि आता सुनेत्रा पवार यांची भेटीसाठी देखील वेळ मागितलेली आहे। यासोबतच सकाळी देखील प्रफुल्ल पटेल देखील म्हणालेत की त्यांची आम्ही गरज पडल्याच्या मध्ये निष्पक्षपणे कारवाई केली जाईल आणि एकंदरीत हे सर्व काही जे काही बघायला मिळतंय त्यानुसार कुठेतरी आता राजीनामा जो आहे ते यांचा रुपाली चाकणकरांचा घेतला जाणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। प्रांजल, या सगळ्या प्रकरणात काही वेळापूर्वीच्या ज्या अपडेट्स आहेत वेगवेगळ्या त्यात रुपाली चाकणकर यांना आता राजीनामा द्या असे आदेशच मुख्यमंत्र्यांनी दिलेत। याचा अर्थ असा समजायचा की पुढच्या काही काळात कदाचित रुपाली चाकणकर यांना अटकही केली जाऊ शकते किंवा चौकशी करता ताब्यातही घेतलं जाऊ शकतं। खरं म्हणजे आपण बघितलं तर हे आदेश तर आता आलेले आहेत त्यामुळे एकंदरीतच त्यांचा राजीनामा घेतल्यानंतर पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आजच सकाळी जर बघितलं तर सुषमा अंधारे यांनी देखील मागणी ही केलेली आहे आणि काही फोटो देखील दाखवले होते, गंभीर आरोप हे केलेले होते की त्यांनी स्वतः त्या जादूटोणा या करता त्या पूजा विधी करता आहेत आणि हे सर्व काही जादूटोण्याच्या कायद्याअंतर्गत येत आहेत आणि त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करा, त्यांना तात्काळ अटक करा अशी देखील मागणी ही करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच या सर्व गोष्टीचा विचार करता आता यामध्ये पोलिसांकडून देखील काही कारवाई ही करण्यात येते का ठीक आहे हे देखील प्रांजल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।